लोकसभा निवडणुकांचं बिगुल काही दिवसात वाजणार असून सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार महायुतीचा कोण असणार याची चर्चा सुरू असणार। महाविकास आघाडीकडनं जवळपास अमोल कोल्हे यांची उमेदवारी कन्फर्म मानली जाते। आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल कोल्हे आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। महायुतीचा अजून उमेदवार ठरला नाही, मात्र तुम्ही प्रचाराला जवळपास सुरुवात केली असं चित्र पाहायला मिळतं। हे मायबाप जनतेचं प्रेम आहे। गेली 5 वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जे जे आवश्यक गोष्टी आहेत या सातत्यानं करण्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या भेटीगाठी आणि हे दौरे हे सतत सुरूच आहेत आणि समोर मला तरी वाटतं लोकशाही आहे, कोणीतरी उमेदवार येणारच आहे। अजून कोण उमेदवार आहे ते ठरलेलं नाहीये, पण कोणी ना कोणी तर असणार, 100% असणार। पण यावेळी जे काही निवडणुकीचे विकासाचे कुठले मुद्दे असतील? यावेळेचे जे काही महत्वाचे प्रकल्प पूर्णत्वाला गेलेले आहेत त्या प्रकल्पांची मांडणी आहे। काही प्रकल्प अगदी फायनल स्टेजला आहेत, म्हणजे नॅशनल हायवेचे जे 19,500 कोटीचे प्रकल्प त्याची निविदा प्रोसेस सुरू आहे आणि ही निविदा काही दिवसात। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस पूर्ण होऊन ती खरं तर लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन व्हावं यासाठी प्रयत्न आहेत आणि या पुढील काळामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार करून शिरूर लोकसभा मतदारसंघातली वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने मेट्रो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि हायवे या तिन्हीचा एकत्रित परिणाम हा प्रभावीपणे राबवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल। त्याचबरोबरीने इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपण प्रस्तावित केलेला आहे, त्यासाठी जागा आरक्षित झालेली आहे। तो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न असतील। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प फक्त फायनल कॅबिनेट अप्रुव्हलसाठी आलेला आहे, त्यासाठीचा पाठपुरावा करणं असेल। राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा DPR हा सबमिट झालेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने असेल। हे जे प्रकल्प आहेत ते भविष्यकाळात प्राधान्याने मार्गी लावले जातात। प्रचारासाठी प्रामुख्याने विकासाचे मुद्दे तुम्ही सांगितले, अनेक ठिकाणी अद्याप विकास झालेला नाही, नागरिकांच्या मात्र अनेक ठिकाणी ओरडे आहेत, तुम्ही मतदारसंघात फिरला नाही, अनेक ठिकाणी विकास सुद्धा बाकी। मला वाटतं विरोधकांनी जर डोळे झाकूनच घ्यायचे ठरवले तर विरोधकांना हे दिसणार नाही आणि या पद्धतीनं विकास झाला नाही असं जर विरोधकांचं म्हणणं असेल तर त्यांनीच सांगावं। गेल्या 2.5 वर्षात किंवा गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यानंतर किती पत्र निधीसाठी मागणी केली आणि राज्य सरकारकडून किती निधी आलाय हे महायुतीतल्या विरोधकांनी मला खरंच याचा लेखाजोखा समोर। मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप जर आपण पाहिलं तर पुणे नाशिक महामार्ग असेल, पुणे नगर महामार्ग असेल, या दोन्ही महामार्गावरती वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। आदिवासी बाधित शेतकऱ्यांचा हिरड्याच्या बाजारपेठेचा प्रश्न असेल किंवा हिरडा प्रकल्प असेल, हे प्रश्न अद्यापही तसेच प्रलंबित आहेत। पुणे नाशिक महामार्गावर आपण बघत असाल तर 6 बायपासेस हे पूर्ण होऊन सुरू सुद्धा झालेले आहेत। आळेफाट्याचा बायपास हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे। त्याचबरोबरीनं नाशिक फाटा ते चांडोली हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉरचा 7,200 कोटीचा प्रकल्प याची निविदा निघाली, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। त्याची निविदा पूर्ण झाली की ही लगेच गोष्ट समोर येईल। पुणे नाशिक महामार्गाच्या बाबतीमध्ये मागे जी निविदा निघाली होती त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला, त्यामध्ये जी L1 आलेली कंपनी ती ब्लॅकलिस्ट झाली आणि त्यामुळे ही निविदा पूर्ण करावी लागली, नाही तर एव्हाना ते काम सुरू होणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूरचं एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, खराडी बायपास पासून शिरूर पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, तब्बल 19,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे। तर ती निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की तात्काळ कामाला सुरुवात होईल। प्रामुख्याने प्रचाराचे कुठले मुद्दे असतील? मी सांगितलं ना, हे सगळे जे मुद्दे समोर आहेत आणि या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे। म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे 39 खासदार हे लोकसभेत असताना आमच्या जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादली गेली, जेव्हा सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, यावेळी या 39 खासदारांपैकी एकानेही तोंड उघडलेलं नाही। आमच्या तरुणांच्या भविष्यातले रोजगार नाहीसे करणारे उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्रातून पळवले गेले तेव्हा यापैकी एकही खासदाराने तोंड उघडलेलं नाहीये। त्यामुळे या लोकसभेला मायबाप जनताच ठरवणार आहे की दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की नंदी बैलासारखी माना डोलवणारे निवडून द्यायचे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ निवडून द्यायचे। मागच्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक तुम्हाला अवघड झाली असं बोललं जातं, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी फुटलेली आहे, शिवसेनाही 2 ठिकाणी फुटलेली आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला ही निवडणूक अवघड जाईल? तेव्हा निवडणूक कुठलीही गृहीत कुणीच धरू नये आणि त्यामुळे तयारी ही सगळ्या अँगलनी केलीच गेली पाहिजे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श ठेवतो तर कुठलीच मोहीम गाफिलीत करता येत नाही, परंतु मला असं वाटतं मायबाप जनतेच्या मनातली जी भावना आहे ही भावना प्रचंड सकारात्मक आहे महाविकास आघाडीसाठी, एकूण इंडिया आघाडीसाठी आणि मायबाप जनता मतदानातून त्यांचा जो कौल आहे हा योग्य प्रकारे दाखवून देतो। नक्कीच विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।